महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी शेगावच्या नगर परिषदेमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या कॅबिनमध्ये चांगलाच राडा घातला। शेगाव शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी व चोरीच्या खूप घटना घडल्या असून आजपर्यंत त्या चोरीच्या घटनांचा सुगावा लागलेला नसून 2 दिवसा अगोदरच प्रगटस्थळजवळ एका लहान मुलीच्या अपहरणाची अयशस्वी बातमी समोर आली होती। वेळेवर स्थानिक लोकांनी लक्ष दिल्यामुळे ही दुर्घटना टळली। त्या उद्देशाने शिवसेनेचे संतोष घाटोळे, संतोष लिप्ते, दिनेश शिंदे तसेच शैलेंद्र पटोकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे यांनी मुख्याधिकारी यांच्या कॅबिनमध्ये जाऊन प्रशांत शेळके यांना चांगला चोप देण्याचा प्रयत्न केला आणि शहरामध्ये 1,05,00,000 रुपये खर्च करून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे अशी विचारणा केली। मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जवळजवळ 50 कॅमेरे बंद असून सीसीटीव्हीचा ठेकेदार गोपाल पवार मागील 1 वर्षापासून शेगावात परत आलाच नाही। त्यामुळे असे म्हणावे लागते की आपण यांना पाहिलत का? मुख्याधिकारी शेगाव यांना विचारले असता त्यांनी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करू असं सांगितलं। परंतु महत्त्वाची बाब अशी की 1,05,00,000 रुपयाचे हे काम होते आणि ठेकेदाराजवळून फक्त 20 लाख रुपयाची अमानत रक्कम म्हणून नगर परिषदेने स्वतः जवळ जमा ठेवलेली आहे। पण काय खरोखर शहरात लागलेल्या कॅमेऱ्याची इतकी रक्कम आहे का? हा गूढ विषय आहे। सेरिस्टिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेगाव शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते। त्यामधले जवळपास 40 ते 50 कॅमेरे बंद आहेत अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे आणि यापूर्वी देखील आम्ही या कंपनीला कॅमेरे दुरुस्त करण्यासंदर्भात नोटीसेस बजावलेल्या आहेत, त्यांना अंतिम नोटीस देखील बजावलेली आहे आणि आवश्यक प्रतिसाद सदर कंपनीकडून आम्हाला मिळालेला नाही आहे। त्यामुळे ह्या कंपनीवर दंडात्मक कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि त्यांची सुरक्षा ठेव आणि अनामत रक्कम जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे। त्याचबरोबर जे काही कॅमेरे बंद असतील ते आम्ही येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सर्व रिपेअर करून त्याची वेळोवेळी आम्ही त्याचं मॉनिटरिंग करू। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।